श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, नागपूर येथे आज 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आवारात हा सोहळा पार पडला. 1914 पासून आयोजित करण्यात येत असलेली ही परिषद यापूर्वी 1974 मध्ये नागपूर येथे घेण्यात आली. सध्या 30,000हून अधिक वैज्ञानिक या परिषदेचे सदस्य आहेत. देशातील वैज्ञानिकांनी संशोधनाला चालना द्यावी तसेच संशोधन क्षेत्रात संधी निर्माण करण्यासाठी ही परिषद मोलाची भूमिका पार पाडत आहे. विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य माणसांना विज्ञानाचे मूल्य जाणून घेण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विज्ञान काँग्रेसची संकल्पना महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी आहे. तर आजच्या वृत्तविशेषमध्ये या विज्ञान काँग्रेसच्या महत्त्वाबाबत जाणून घेऊया. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी समाजोपयोगी विज्ञानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की विज्ञानाचा उपयोग हा तेव्हाच होईल जेव्हा ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून जमिनीवर पोहोचेल. किसी भी वैज्ञानिक के लिए असल चुनौती यही होती है कि वो अपने नॉलेज को ऐसे एप्लीकेशंस में बदल दें जिससे दुनिया की मदद हो सके. जब साइंटिस्ट अपने प्रयोगों से गुजरता है तो उसके मन में यही सवाल रहते हैं कि क्या इससे लोगों का जीवन बेहतर होगा या उनकी खोज से विश्व की जरूरतें पूरी होगी. साइंस के प्रयास बड़ी उपलब्धियों में तभी बदल सकते हैं जब वो लैब से निकलकर लैंड तक पहुंचे, जब उसका प्रभाव ग्लोबल से लेकर ग्रासरूट तक हो, जब उसका विस्तार जर्नल से लेकर जमीन तक हो, जब उससे बदलाव रिसर्च से होते हुए रियल लाइफ में दिखने लगे. साथियों, जब साइंस की बड़ी उपलब्धियां एक्सपेरिमेंट से लेकर लोगों के एक्सपीरियंस तक का सफर तय करती है तो इससे एक अहम संदेश जाता है. ये बात युवाओं को बहुत प्रभावित करती है. वो सोचते हैं कि साइंस के जरिए वो पूरी दुनिया को प्रभावित कर सकते हैं. ऐसे युवाओं को आगे बढ़ाने के लिए इंस्टीट्यूशनल फ्रेमवर्क की आवश्यकता होती है ताकि उनकी आकांक्षाओं का विस्तार किया जा सके, उन्हें नए अवसर दिए जा सके. मैं चाहूंगा कि यहां मौजूद वैज्ञानिक ऐसा इंस्टीट्यूशनल फ्रेमवर्क विकसित करें जो युवा प्रतिभाओं को आकर्षित करे. सहभागी वैज्ञानिकांशी संवाद साधताना प्रधानमंत्री म्हणाले की जगातील 17 ते 18% लोकसंख्या एकट्या भारतात राहते. विज्ञान संशोधनातून होणारे लाभ हे इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचतील. त्यादृष्टीने आपण ऊर्जा क्षेत्रात वाढणाऱ्या गरजा लक्षात घेता संशोधन कार्य करायला हवं. हायड्रोजन एनर्जीच्या अनेक शक्यतांवर आधारित देश नॅशनल हायड्रोजन मिशनवर कार्य करीत आहे. त्याला यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रोलायझर्स हे घटक बनवण्यासाठी आपण देशात चालना द्यायला हवी. त्या दिशेने आपले संशोधन असायला हवे. या क्षेत्रात वैज्ञानिक आणि उद्योजक मिळून काम करू शकतात. मानवी समूहांवर वेगवेगळ्या आजारांचे आक्रमण होत असते. म्हणून आपण नवनव्या लसी तयार करण्यावर भर देण्यासाठी संशोधन केलं पाहिजे. भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींशी सामना करण्यासाठी आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहकार्यामुळे आधीपासूनच सज्ज राहू शकतो. त्याचप्रमाणे आपण साथीच्या आजारांचेही एकात्मिक निरीक्षणाद्वारे अनुमान करून त्यासाठी सज्ज राहू शकतो. यासाठी विविध मंत्रालयांना एकत्र काम करावे लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केलं आहे. या निमित्ताने भारताला तृणधान्य आणि त्यांच्या वापराविषयी आपण अधिक समृद्ध बनवू शकतो. जीवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून तृणधान्याच्या कापणी पश्चात होणाऱ्या नुकसानीवर नियंत्रण मिळवू शकतो. कचरा निर्मूलन या क्षेत्रातही काम करण्यास मोठा वाव आहे. घनकचरा, ई कचरा, बायोमेडिकल कचरा, कृषीतून होणारा कचरा यासारख्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी खूप कार्य करता येईल.
अंतरिक्ष विज्ञानात भारताने विलक्षण प्रगती केली आहे. स्वस्त उपग्रह प्रक्षेपण यानाच्या सेवा आपण देऊ लागलो आहोत. त्याचा इतर देशही आपल्या सेवांचा लाभ घेऊ लागले आहेत. यातही खाजगी उद्योग, नवे स्टार्टअप्स आपला सहभाग घेऊ शकतात. यासोबतच क्वांटम क्षेत्रात आपण पुढाकार घ्यायला हवा. क्वांटम संगणक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संचारशास्त्र, संवेदनशास्त्र, क्रिप्टोग्राफी अशा विविध क्षेत्रात आपण भरपूर संधी मिळवू शकतो. नव्या संशोधकांनी या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे आणि या क्षेत्रात नेतृत्व करावे. सेमीकंडक्टर चिप्स बनवण्याच्या क्षेत्रातही आपल्याला पुष्टी देण्याची आवश्यकता आहे. या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या माध्यमातून विविध रचनात्मक मुद्द्यांवर विचारविमर्श होऊन विकासाचा रोडमॅप तयार होईल. अमृतकाळात भारत आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा बनेल असा आत्मविश्वास पंतप्रधानांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. आपण महिलांच्या सहभागाने विज्ञानाची प्रगती करणं आवश्यक आहे. या वर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास असून महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांच्या भागीदारीने त्यांना विज्ञानाच्या प्रगतीत सामील करणं आवश्यक आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनाच्या मुख्य कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की प्रधानमंत्री मोदी हे विज्ञानाचा उपयोग संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यात तसंच भारताला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यात करत आहे. या प्रसंगी नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एका डाक तिकिटाचं विमोचन करण्यात आलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित या भव्य आयोजनात अनेक आकर्षण आहेत. त्यापैकी एक म्हणजे किशोरवयीन मुलांनी सादर केलेल्या प्रयोगाचे प्रदर्शन. याबद्दल माहिती जाणून घेऊया या राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनाचे संयोजक डॉ. निशिकांत राऊत यांच्याकडून. राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलन जे भारतीय विज्ञान परिषदेच्या दरम्यान समांतरपणे आयोजित केले जाते. याला संक्षिप्तमध्ये RKVS असे सुद्धा नाव दिलेले आहे आणि भारतीय विज्ञान परिषदेचा हा अविभाज्य भाग बनलेला आहे. यामध्ये 10 ते 17 वर्ष या वयोगटातील बाल वैज्ञानिकांद्वारे छोटे संशोधन कार्य जे त्यांनी घराच्या किंवा शाळेच्या परिसरात विविध विषयांना धरून काम केलेले आहे ते विज्ञानाच्या सोप्या पद्धतीने हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत ते प्रदर्शनीद्वारे या राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनामध्ये प्रदर्शित केले जातात. राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनाची ही जी संधी आहे ज्या अंतर्गत राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद जी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकार यांच्याद्वारे NCSTC या विभागाद्वारे आयोजित केले जाते. तसेच NCERT द्वारे विज्ञानावर प्रदर्शनी आयोजित केली जाते ज्याला राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी असे नाव दिलेले आहे. त्यामधील विविध राज्यांमधनं निवडलेल्या संघांना राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनामध्ये आमंत्रित केले जाते आणि सर्व वैज्ञानिकांच्या समोर तसेच या प्रदर्शनांना विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी भेट देत असतात. त्यांच्या समोर सुद्धा आपले वैज्ञानिक कौशल्य प्रदर्शित करण्याची ही संधी उपलब्ध करून दिला जाते. NCSC म्हणजे नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस आणि राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनी सारख्या कार्यक्रमांचा उद्देशच हा आहे की तरुण सुपीक मनांमध्ये नैसर्गिक कुतूहल आणि नाविन्यपूर्णता वाढवणे, त्यांना पर्यावरण आणि समाजाशी जोडणे, त्यांना चांगल्या, सुरक्षित आणि आरोग्यदायी जगासाठी शाश्वत उपायांवर विचार करायला भाग पाडणे आणि त्यांच्या उपजत गुणांना एक चालना मिळवून देणे. राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनातील सहभागी या मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल अधिक आत्मविश्वास, सामाजिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या जागरूक बनण्यासाठी चालना मिळते. तसेच बौद्धिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध बनवते आणि जीवनातील विविध आव्हानांना कशा प्रकारे तोंड देता येईल तर त्यासाठी सुद्धा त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करून देते. यावर्षी राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलन हे भारतीय विज्ञान परिषदेच्या 108व्या सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात दिनांक 4 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे आणि यामध्ये विविध राज्यातील नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसद्वारे निवडलेले 61 विद्यार्थी तसेच NCERT यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनी दरम्यान निवडलेले 16 विद्यार्थी असे एकूण 77 विद्यार्थी त्यांचे वैज्ञानिक कौशल्य सादर करणार आहेत. तसेच विदर्भातून 25 वेगवेगळे प्रोजेक्ट्स सोबतच 44 विद्यार्थी त्यांचे संशोधन कार्य म्हणा किंवा वैज्ञानिक कौशल्य याद्वारे इथे प्रदर्शित करण्यासाठी त्यांना संधी मिळणार आहे. तसेच विविध राज्यातील या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे 103 शिक्षक सुद्धा सहभागी होणार आहेत आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून तिथे उपस्थित असणार आहेत. विज्ञान प्रदर्शनीला सर्व शाळांचे विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक सुद्धा
उपस्थित राहू शकतात, भेट देऊ शकतात आणि अधिक माहितीसाठी संयोजकांना किंवा आयोजकांना ते कॉन्टॅक्ट करू शकतात. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या प्रक्रियेत शहरी महिला, ग्रामीण भागातील आदिवासी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी अशा सर्व स्तरातील महिलांचा समावेश असावा. महिलांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी विविध साधनांचा वापर वाढवावा लागेल. असंख्य महिला यामुळे प्रेरित होऊन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विकसित होत असताना शाश्वत विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडतील. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण याविषयी या काँग्रेसमध्ये विशेष चर्चा आणि उहापोह होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया पर्यावरण विज्ञान विभागाचे समन्वयक डॉक्टर DM कोकारे यांच्याकडून. भारतीय विज्ञान परिषदेमध्ये ज्याचा 108वा सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित केलेला आहे. 1972च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्टॉकहोम परिषदेत पर्यावरण विषयक समस्येची कल्पना मांडण्यात आली. ही पहिली संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक होती ज्यात पर्यावरण संरक्षण विषयक चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये असे घोषित करण्यात आले की मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा ही एक प्रमुख समस्या झाली आहे आणि त्यामुळे जगभरातील सर्व लोकांचे आरोग्य आणि आर्थिक विकासावर परिणाम होत आहे. ही सर्व जगाच्या जनतेची इच्छा आहे आणि सर्व सरकारांची ही जबाबदारी आहे की ह्यातून काही मार्ग निघाला पाहिजे. या लाक्षणिक चळवळीला द ग्रीन मुव्हमेंट इंग्रजीत असं संबोधलं जातं. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि ग्रीन हाऊस वायू, ग्लोबल वॉर्मिंग व इतर पर्यावरण विषयक धोके कमी करण्याचे प्रयत्न करणे हे मानवाचे सातत्यपूर्ण काम राहणे गरजेचे आहे. 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकारातून सगळ्या जगाने शाश्वत विकास उद्दिष्टे स्वीकारली. भविष्यातील आपल्या वाटचालीला दिशा देण्यासाठी यांचा मोठा उपयोग होईल असा विश्वास हे स्वीकारताना सगळ्यांनी दर्शविला आहे. जागतिक पातळीवर मानवी विकासासंबंधीचा हा पहिलाच एक प्रयत्न होता. मानवी आयुष्याच्या सर्व अंगाचा विचार करून तसेच पृथ्वीवरील विविध प्राणीमात्र आणि निसर्गाच्या संरक्षणासाठीचे हे महत्त्वाचे पाऊल ठरले आणि त्यात विविध उद्दिष्टांची रचना करण्यात आली. भारतामध्ये राजकीय इच्छाशक्ती, लवचिक व गतिशील धोरणे आणि उचित तंत्रज्ञानाची निवड या आधारे शाश्वत विकास व पर्यावरणाच्या संरक्षणाचे ध्येय सर्वार्थाने गाठता येईल. त्याचबरोबर पुढील काही उपाययोजनाच्या माध्यमातून शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट गाठता येऊ शकते. उदाहरणार्थ, लोकसंख्येवरील नियंत्रण संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे व त्यासाठी लोकशिक्षण देणे, वृक्ष लागवड प्रत्येक व्यक्तीला अनिवार्य करावी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने वापर करावा, विकासाच्या योजना आणि मानव दृष्टिकोन यांचा न्याय तत्वावर मांडणी करावी. निसर्गापासून माणूस दूर गेला आहे, त्याला निसर्गाकडे आकर्षित केले पाहिजे. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी सामुदायिक भूमिकेतून कार्य करणे गरजेचे आहे. येत्या 7 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तांत्रिक सत्राची 14 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून त्याअंतर्गत विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये विविध ठिकाणी समांतर सत्रे आयोजित केली जातील. या 14 विभागांव्यतिरिक्त महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बालविज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषद देखील भरवण्यात येणार आहे. महाप्रदर्शन प्राईड ऑफ इंडिया म्हणजे शान भारताची हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण आहे. या प्रदर्शनात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समाजासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील ठळक घडामोडी आणि प्रमुख उपलब्धी प्रदर्शित केल्या जातील. महिला सक्षमीकरण हा विषय सर्व शासकीय यंत्रणांनी स्वीकारला असून त्यांच्या समस्येची व्याप्ती जागतिक स्तरापर्यंत झाली आहे. महिला आणि त्यांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर महिला सक्षमीकरणाचे यश अवलंबून आहे. त्यात संशोधक, नवसंशोधकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे होत असलेली इंडियन सायन्स काँग्रेस निश्चितच पथदर्शी ठरेल. श्रोतेहो, यावरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, लेखन आणि समन्वय धनंजय वानखेडे, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि निवेदन दर्शना जोगदनकर.